बघ ना काय फ्रीज मध्ये गरम करून देतो. बघ. काही नाही रे. सरक सरक इकडे. आज हॉटेलमध्ये जाणार म्हणून काही केलेलं नाही. दूध आहे. कॉर्नफ्लेक्स खाणार आहेस का? नाही. तर काय द्यायचं? भूक लागली खूप मला. 10 मिनिटं थांब. मुगाच्या डाळीची खिचडी टाकतो. ए नको रे दादा. आता काय? एक काम कर. तू मी लहान असताना ती भेळ बनवायचंच बघ. आई घरी नसायची आणि तिने वॉर्निंग दिलेली असायची की गॅस नाही ऑन करायचा आणि तू आईचं सगळं ऐकायचास. तेव्हा ती भेळ बनवायचंस ना, ती करतोस का? आलं लक्षात. कुठली वेळ ते यायलाच पाहिजे. हत्तीची मेमरी आहे तुझी. काय झालं, तुला झोप आलीये का? तू माझ्यासाठी घरी थांबलायस, त्याच्यावरनं तुझा बॉस काही बोलला का तुला? म्हणजे तू जाऊ शकतोस उद्यापासनं. मी थांबेन घरी एकटी. एकटी म्हणजे सगळे आहेतच. आणि आशुदादा असतो, रेश्माताई, मिनलताई, अनाताई, कैवल्य. मी चिरते. दे दे. नको. अरे मी चिरते ना. नको. तू चिरू शकतेस पण आता मी झोपेत आहे आणि मी आज औषधं घेऊन पण झोपली नाहीये. माझी झोप झाली नाहीये. मग मी आता झोपेत चुकून टोमॅटोच्या ऐवजी ऍपल चिरीन आणि मग भेळ्याऐवजी फ्रूट सॅलड होईल. आणि मग तू म्हणशील अरे चा, आता तर हे फ्रूट सॅलड झाले, आता काय करायचे? हो ना. किती घाणेरडे आणि लहान मुलांचे जोक्स मारत असतोस रे दादा. किती बोर बोलत असतोस तुझी. काय करणार सांग? काय करणार? तुझ्या दादाला असे बोर विनोदच येतात आणि रुमालातून चॉकलेट काढून दाखवण्याची बालिश जाते. तिथे इतकी फ्लॉप आहे ना दादा. ऐक काय करायचं मग? तू काळजी नको करूस. आपण एक आयडिया करूयात ना. आपण काय करूया माहितीये का, तुझा ब्रेन आहे ना, तुझं डोकं असं ओपन करूया आणि तुझ्या ब्रेन मध्ये भारीतल्या मॅजिक ट्रिक्स आणि असे छान छान जोक्स भरूया आणि असं परत पॅक करून टाकूया. करूया. खरंच करूया. तुझ्या दादाला गरज आहे त्याची. काय आहे, तुझ्या दादाला बेसिक गोष्टी कळत नाहीत. एवढ्या फिल्म्स बघतो तो, पुस्तकं वाचतो, बेसिक गोष्टी काही कळत नाही. फारच मठ्ठा आहे तुझा दादा. नाही हा, माझा दादा एक नंबर हुशार आहे. जगातली बेस्ट भेळ बनवू शकतो तो. बघू. मस्त झाली. एक मिनिट. अब पेश किया जाए. वाव. थांब चमचा खा. हाताने खा. किती दिवसांनी केलीस तुझी भेळ दादा. खूप मस्त लागते.